नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचे. आज आपण बनवणार आहोत घोसाळीची भजी. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की भजी कशी झालेली आहेत ते. त्यासाठी आपण इथं 3 घोसाळी घेतली आहेत मध्यम आकाराची. आता आपण ती कट करून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथं 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं 1 चमचा मिरची पूड, पाऊण चमचा हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि पाऊण चमचा मीठ घेतलेलं आहे. आता आपण घोसाळी राऊंड शेपमध्ये कट करून घेऊया. घोसाळी ही आरोग्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे आठवड्यातून किमान 1 वेळेस तरी खायला पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता यात एक एक करून मसाले टाकूया. सर्वप्रथम आपण टाकून घेऊया मिरची पावडर. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे हळद. आता आपण टाकूया हिंग. हिंग तर टाकायलाच पाहिजे, कारण भजी आहेत ना, त्याच्यामुळे थोडे पचायला हलके होतील. यानंतर आपण टाकून घेऊया जिरे आणि सर्वात शेवटी आपल्याला टाकायचं आहे हे अर्धा चमचा मीठ. आपले सर्व मसाले आता टाकून झालेले आहेत. त्यात आपल्याला आता थोडंसं तेल गरम म्हणजे कसं कडकडीतच करून टाकायचं आहे. ते तेल टाकल्यामुळं कसं आपल्याला इनो किंवा सोडा वगैरे टाकायची गरज भासणार नाही, म्हणून आपण तेल टाकणार आहोत. आता आपण हे गरम केलेलं तेल टाकूया. आता आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी थोडं थोडं करतच टाकायचं, जसं लागेल तसं टाकायचं. मिक्स करून बघायचं आपण, जसं लागेल तसं थोडं थोडं करून टाकायचं. आता हे आपल्याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याकडं फ्रोझर आहे कॉफीचं, त्याच्यानं होते बऱ्यापैकी मिक्स. मी तुम्हाला हे छान मिक्स झाल्याच्या नंतर दाखवते. हे बघा, हे छान मिक्स होते. असं फिरवत मिक्स करायचं. आता मला थोडंसं फास्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे लवकर होईल. ते जागा चेंज करत त्याला थोडंसं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा, मी त्याला अजून जरा जास्त फास्ट केलेला आहे, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर होऊन जाईल. बघूया आपण आता हे कसे झाले ते. आपलं हे बॅटर छान प्रकारे मिक्स झालेलं आहे. आपण याला आता 10-1 मिनिटं रेस्ट देऊया, म्हणजे ते कसं छान फुगेल आणि भजी छान प्रकारे बनतील. मी आता यामध्ये साधारण 100 ग्रॅम तेल घेत आहे. असं छोटं मोठं काही तळायचं असेल भजी वगैरे तर तेल छोट्या भांड्यात घ्यायचं, म्हणजे ती चांगल्या प्रकारे तळली जातात. तेल छान गरम झालं. आता आपण एक एक करून आता ही बेसनाच्या पिठामध्ये घोसाळी बुडवून फ्राय करायला टाकूया. घोसाळीमध्ये जीवनसत्व अ आणि क याच्याशिवाय सुद्धा
खनिजे, लोह आणि फायबरसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्याच्यामुळे घोसाळीचं सेवन हे आवर्जून करायला हवं. तुम्ही बघू शकता भजी एका साईडने चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहेत. आता आपण थोडंसं पलटून घेऊया. आपण जे ते तेल हे करून टाकलेलं होतं ना, गरम करून टाकलेलं होतं ना, त्याच्यामुळे चांगले फुगलेले आहेत. सोडा किंवा इनो वगैरे टाकायची गरज पडली नाही आपल्याला. तेल गरम करून कडकडीत टाकलं तरी चालतं. सोडा किंवा मग इनो वगैरे टाकायची गरज पडणार नाही आणि भजी छान फुगतील पण आपली. घोसाळी खाल्ल्यामुळे वजन नियंत्रित राहतं. त्याच्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळं वजन नियंत्रणात राहायला मदत होते आणि पचनशक्ती पण सुधारते, पोट साफ राहतं. तर तयार आहेत आपली हेल्दी आणि टेस्टी अशी घोसाळीची भजी. आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रंची अशी ही भजी आहेत. ही भजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटूया असंच पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.